पूर्णपणे टाइमर ऑन करतील हे आपण लक्षात घ्या, कारण टायमिंगला खूप महत्व असणार आहे। पहा नितेश दादा पाटिल देखिए बात करेंगे निश्चित रूप से यहाँ पर बहुत बढ़िया देखिए सरपंच ट्रॉफी, लेकिन उसके साथ साथ प्रवीण दादा मात्रे आपको सलूट है निश्चित रूप से, अच्छी मेहनत देखिए आपने लिए हैं। जो 32 टीम देखिए कल मुझे लगा 34 टीम है जो इस सरपंच ट्रॉफी में भाग लिए, लेकिन इससे भूलना नहीं मेरे दर्शक, कल ये लॉर्ड से बात करेंगे। जो आज नज़ारा है वो दृश्य कल भी आपके सामने रहेगा। सब देखिए ये वन इस सरपंच ट्रॉफी में देखने को मिलता हुआ नक्कीच पूर्णपणे चांगल्या दर्जाचं उत्तमोत्तम उपाययोजना या स्पर्धेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात। गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल अगदी फलंदाजापासून दुरावा पाहायला मिळतो। पहिलाच बॉल इथे वाईड बॉल पाहायला मिळतो। आज उत्तम दर्जाच्या उपाययोजना या आखल्या जात आहेत। डीजे कक्षमध्ये नितीन, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरर जतीन आणि कॉमेंटर पाहायला मिळतात 3। भाया मात्रे सुद्धा आम्हाला आहेत जॉईन, त्यांचं मनपूर्वक स्वागत। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पिवनचं पहिलं षटक लखलखित करण्यासाठी सज्ज आहे लखन जाधव। क्या निश्चित रूप से रोशन सर देखिए पॉइंट जोड़ते हुए मुझे लगता है अब खुद ही यहाँ पर जिक्र होगा, चर्चा होगा, लेकिन मिड ऑफ के ऊपर से खेला गया। देखिए पर सोहेल शेख का गाड़ी चलता हुआ यहाँ से पम 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 4 रन। पण फटका पाहिला, फलंदाज आक्रमकतेनं फटका खेळत असताना सोहेल शेख आक्रमकतेचं दुसरं नावेखाडी रामबाग चषकामध्ये धावसंख्येची बाग फुलवली होती। निश्चितच पाहिलं तर अगदी बिनगडीबात एकूण धावपटलावरती 5। चलिए स्कोर की बात करेंगे। 5 रन बन चुका है। यहाँ पर थोड़ा सा जो दर्शक हैं हॉलैंडर को मुझे लगता है थोड़ा मेहनत अब लेना पड़ेगा, क्योंकि जहाँ पर अंतिम मैच के करीब आ गए हैं। स्क्रीन पर देखिए आप सोहेल शेख को देख सकते हो, जहाँ पर उन्होंने बाइक जीते थे। अभी भी पिछली नाइट में देखिए एक मेरा इवेंट लाइव देखें कि यही है खासियत है कि मैदान पर कौन खिलाड़ी है और अभी भी बाइक की रेस जो जीत कर बाइक कर बैठ कर आए हैं। लेकिन अब देखते हैं कहते ना रेस बाइक की हो या रेस क्रिकेट का हो, जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है। मैं सोहेल शेख से कभी इस तरह से बल्लेबाजी नहीं देखता हूँ, जो टाइमिंग पर एलिवेशन पर ज्यादा भरोसा करते थे। सिर्फ देखिए कवर में दिशा दे दिया हुआ यहाँ पर। नक्कीच अगदी विवेक बुद्धीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सोहेल शेखचा। पूर्णपणे विवेक जोशी यांच्या तालमीमध्ये घडलेले काढो उत्तमोत्तम खेळाची उत्पत्ती या संघाने साध्य केली आणि म्हणूनच की काय रातो के कातिल हे नाव त्यांना लागले। असा संघ A1 जोडी पुरस्कृत RCC पेठ विरोधात संघ पाहायला मिळतो पृथ्वी 11 कासार वडवली। याही संघाने अनेक मैदान गाजवली आहेत। गोलंदाज तयार। अगली पेशकश अगदी नटराज पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु रोखून धरले। लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते। सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय। बिनगडीबाद 7। नमित पगड़े मानो कि जैसे गेंद से कर रहे थे झगड़े भाई, क्योंकि कैसे भी चौका आना चाहिए, बाउंड्री आना चाहिए थे यहाँ पर, और आखिर में देखिए लेग बाई से आता हुआ यहाँ से रन। यहाँ पर टीम का स्कोर देखिए 7 तक पहुंचा है। बहुत बढ़िया मजा है आज कमेंट्री बॉक्स में रॉकस्टार के साथ साथ रोशन सरा एक साथ ये। चलिए यहाँ पर टाइमिंग एलिवेशन देखिए वही दे रहे हैं, यहाँ पर कवर के ऊपर से खेला गया यहाँ पर, और 2 रन देखिए इत्मीनान के साथ यहाँ से आता हुआ। निश्चित रूप से नितेश दादा और प्रवीण दादा देखिए पूरी मैनेजमेंट का रोशन सर हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। लगातार देखिए यहाँ पर बुरदुर सरपंच ट्रॉफी में हम जुड़ते हुए हमें काबिल समझने के लिए नक्कीच प्रवीणजी मात्रे यांचं कौतुक व्हायला हवं। जितकं प्रेम ठाणे जिल्ह्यावरती आहे तितकं रायगडातील पूर्णपणे प्रतिभाशाली समालोचकांवरती ज्यांचं प्रेम आहे। पहा ऑन स्क्रीन आपण विवेक यांना पाहिलं। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। अगली पेशकश काउंटर अटॅक इथे दाखवला जातो, परंतु सीमा रेषे नजीक उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळतो। आरिफ खान जी जान से हा झेल त्यानं पकडलाय, लागतोय पहिला धक्का टीम पेटला। काढू बाद झालाय सोहेल। निश्चित पहिला मोहरा हा मात्र गारज झालाय। या झटक्यातून सावरत पुढच्या दिशेने मात्र मार्ग व्हावं लागेल। पृथ्वी 11 कासार वडवली उत्तम दर्जाची फिल्डिंग त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवली आहे। ऑन स्क्रीन पुन्हा एकदा विवेक जोशी यांना पाहतो। उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट ज्यांच्या माध्यमातून पाहतो, आणि मॅनेजमेंटला खूप महत्त्व असतं ना, कारण इथे त्या दर्जाचं मॅनेजमेंट आपल्या या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आघाडी घेत आहेत ते। इशारा दिखाए विवेक दादा निश्चित रूप से पर बहुत बढ़िया देखिए एक शान सुबह की इंसान, एक अच्छे मजेदार खिलाड़ी भाई,
और विराट कोहली के बहुत बड़े भाई फैन निश्चित रूप से यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 9 पड़ेगा। सोहेल शेख की बात करेंगे ना, ये हमेशा देखिए गेंद में ऊंचाई ज़्यादा भरते हैं, थोड़ा लंबाई की कमी पड़ गई, लेकिन बंटी जोशी ओ बच गए शायद यहाँ से बाल अपील तेज हुआ था, जानते थे यहाँ पर बंटी जोशी का यह विकेट नहीं, ये सुपर 8 का टिकट भी हो सकता था यहाँ पर, क्योंकि सोहेल शेख का विकेट गिर चुका है। काय वेगवान चेंडू होता लखन जाधवचा, फलंदाज बंटी जोशीसाठी जोरदार आपण अपील पाहिली, ज्या ठिकाणी चांगल्या लाईन लेंथनं गोलंदाजीची आपल्याला आखणी पाहायला मिळते। रिप्लेच्या माध्यमातून हे आपण दृश्य पाहू शकता, पूर्णपणे लखन जाधवचा हा भेदक मारा आणि या भेदक माऱ्याने पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान पूर्णपणे रोखून धरले, धावसंख्येला ताळेबंद केलं जातं। पिबनचं पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतं आणि निश्चितच पहिल्या षटका दरम्यान धावपटलावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये A1 जोडी RCC पेठ, एक गडी बाद, एकूण धावा 9। चला आपण स्पीडली खेळायचे, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, अगदी राखू काढू। आता मात्र मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळेल, स्वेटर आपण काढायचे। एक जबरदस्त नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अगदी भूमी 11 मांडा संघाला त्यांच्या माध्यमातून 3 धावेंची होती आणि त्यानंतर हा संघ लेट आला, 3 चेंडूंची पेनल्टी प्रवीणजी यांच्या माध्यमातून लादली गेली जाते। हाँ, निश्चित रूप से सही बताया रोशन सर, यहाँ पर 3 गेंद की पेनल्टी लगने के बाद है और उस टीम ने बता दिया भाई फूल को खुशबू मिली, कली को बाहर मिला, लेकिन रोस्टर फिर भी तारीफ करनी होगी जिस तरह से वो टीम ने आज 2 मैच जीत कर गई यहाँ पर। लेकिन देखते हैं सामने कौन सी टीम सुपर 8 में आज दूसरी टीम आज टूर्नामेंट के अंतिम नाइट जुड़ेंगे। 9 रन की बात करेंगे यहाँ से और एक विकेट गवाए हैं, लेकिन अभी भी 18 गेंद है। रोशन सर क्या लगता है आपको, क्या टोटल सेट होना चाहिए यहाँ पर? 4 ओवर का मैच है और 4 ओवर में आपको क्या लगता है फाइटिंग टोटल, क्या 45-40 या उससे ऊपर आप देखना चाहोगे? नक्कीच 40 पार पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा होतील की नाहीये याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे, कारण गोलंदाजीचा विचार केला पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान काहीशी भेदकता पाहिली आपण गोलंदाज लखन जाधवच्या माध्यमातून, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय। आयुब शेखचा वापर केलाय द्वितीय षटका दरम्यान, आयुब शेख टीम का सार वडवली। पहिला बॉल भन्नाट वेगावरती स्वार होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव गुणतालिकेवरती अंकित केली जाते। धावसंख्येची गुंतवणूक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते। A1 जोडी RCC पेठ संघ जाऊन पोहोचतोय एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 10 धावा धाव पुस्तकावरती। सन्माननीय प्रकाश भोईर आता मैफिलीमध्ये जाणार आहेत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील। अगदी द्वितीय षटक मार्ग असते, पहिलाच बॉल जिथे 1 धाव इथं ना पाहिली। चेंडू क्रमांक 2 राईट मोर द विकेट, अगली पेशकश, काउंटर अटॅक, आगीचा आगडंब उसळतोय, सरपंच चषकातील हा सुपर मंच गाजवतोय, येतोय धमाकेदार षटकार। काय ताकद होती, पूर्णपणे पॉवर त्याने जनरेट केली आणि निश्चितच पूर्णपणे आक्रमकतेने खेळत असताना बंटी जोशीचा जोश जल्लोष, अगदी 2 चेंडू 6 धावा त्याच्या बाटमधून। क्या बात है, हल्के से देखिए फुटवर्क यहाँ पर पनपुट पर आए थे, लेकिन उसके बाद है कितना देखिए नियंत्रण में थे, यहाँ पर कमाल का छक्का आता हुआ। तभी तो हमने बताए थे भाई साइकिल की घंटी अब RCC पेठ टीम के बंटी देखिए अब आवाज देने लग गई है भाई। यहाँ से A1 जोड़ी देखिए RCC पेठ पृथ्वी इलेवंस का सर ओडोले देखिए एक बढ़िया फाइट है, लेकिन कहते ना दिल का दरिया कभी समंदर भी होता है। और रोशन सर क्रिकेट में हमने यही चीज़ देखा है, कभी कभी जीत के करीब भी जाकर हार होती है और कभी कभी हार के करीब भी जाकर जीत होती है। अभी ये कहना बहुत कठिन है, क्योंकि इसके बाद है ये इनिंग और सेकेंड इनिंग बहुत कुछ देखिए, जब तक अंतिम गेम नहीं आता तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। दोनों टीम देखिए बात करेंगे, ठाणे विभाग से देखिए बात करेंगे, उतनी ताकतवर टीम है। कल जिस टीम ने देखिए बात करेंगे भादुआ नाइट जीत कर आई है, चैंपियन बन कर आई है, और वहीं देखिए बात करेंगे नावाखाड़ी नाइट, जहां पर जीतने के साथ साथ बात करेंगे जितेंद्र स्मृति देखिए आधे सर में सुपर 8 में टीम पहुंच कर आई है। आणि दोनों टीम बात करेंगे ना इनफॉर्म टीम है भाई, एक तगड़ा फाइट। नक्कीच दोन्ही संघांची प्रतिष्ठा इथे मात्र पूर्णपणे पणाला लागली, त्या दर्जाचा खेळ दोन्ही संघांना साध्य करायचा। काउंटर अटॅक जारी, अगदी ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फक्त एक जाव इथे प्राप्त केली जाते। काहीशी फेकी चुकीची होती, त्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न राहिला, स्वतः गोलंदाजानं चेंडूला जज केले। गोलंदाज आयुब शेख पहा, या गोलंदाजा विरोधात अटकेपार झेंडे रोवण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत बंटी जोशीच्या माध्यमातून। बंटी खेळतोय 3 चेंडू 7, नमित खेळतोय 3 चेंडू 1।
अगली पेशकश पुन्हा एकदा धमाका धमाकेदार हा फटका येतोय डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. उत्तम दर्जाची आपण फटकेबाजी पाहू शकतो. फलंदाज बंटी जोशी आक्रमकतेने खेळतो. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये खऱ्या अर्थाने स्वप्नातील कार जिंकणारा स्वीप कार जिंकणारा हा अवलिया क्रिकेटपटू पेठ गावातील या स्पर्धेमध्ये सुद्धा तितकाच आक्रमकतेने खेळतो. 4 चेंडू 13 धावा. चलिए बहुत बढ़िया चुनौती देखिए अयूब से और बंटी देखिए तो कोई नहीं और उसके बाद देखिए बैकफुट से पंच किया था. बहुत बढ़िया देखिए यहाँ से अयूब थोड़ा सा वेरिएशन दिखा देखिए यहाँ पर लेन को थोड़ा सा पीछे रखे और उसके बाद देखिए गति से मार दिया स्लो रखे यहाँ पर. और बंटी जोशी ने देखिए बहुत जल्दी पहचान लिया. बंटी जोशी भी बता दिया भाई अगर तू शेर तो मैं बब्बर शेर हूँ. मैं भी कौन कच्चा चेला का गुरु हूँ भाई. अगर तू पक्का चेला का गुरु है तो मैं भी भाई पक्का चेला का गुरु हूँ. नक्कीच टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं दोन्ही संघांकडून. अगदी सुरुवातीची 2 षटकं समाप्त झाली आहेत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपटलावरती. आता विचार मंथन होईल. टीम मीटिंग शॉर्टली घेतली जाते. कुठल्या गोलंदाजावरती आता मात्र भार सोपवला जाईल. कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही दारोमदार 2 फलंदाज उजव्या बाजूला चर्चा साथ आहेत की यापुढील गणित कुठल्या पद्धतीने साधली जातील. कशा दर्जाचे फटके खेळावेत याच्यावरती काहीसं विचार मंथन झाले. आणि हे पाहता आता मात्र जबाबदारी वाढली आहे नमित पगडीवरती. कारण नमित अगदी 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून येते. अलीकडच्या लढतीमध्ये नमितच्या माध्यमातून एक धुव्वाधार पारी पाहिली खरं तर. त्यानंतर या लढतीमध्ये पूर्णपणे पेठकरांना अशा आकांक्षा आहे नमित पगडेच्या माध्यमातून. परंतु बंटी जोशीनं पूर्णपणे संघाला सावरले. जे P1चं पहिलं षटक जिथे फक्त 8 धावा राहिल्या आणि त्यानंतर अगदी या षटकादरम्यान 14 धावा संख्येचा बोलवाला. एकूण धावा 1 गडी बाद 24. रोशन सर बात करेंगे देखिए 24 रन बनाए. मैं कहूँगा अभी भी देखिए मुकाबला कितना कट्टू कट चल रहा है यहाँ पर से. अगर 12 के औसत से कहा जाए तो 24 रन. अगर इस औसत से जाते हैं तो 48 तक पहुंच जाएंगे. लेकिन 45 प्लस करना चाहेंगे यहाँ पर रखना चाहेंगे कम से कम. लेकिन 40 के अंदर शायद यहाँ पर अयूब शेख का यही चल रहा होगा कि कम से कम 40 के आसपास रोक लिया जाए. दोनों टीम का देखिए स्ट्रेटेजी प्लानिंग चालू है. लेकिन देखते हैं यहाँ से नमित पगड़े इस बार देखिए एलिवेशन से चुके हुए यहाँ पर टाइमिंग ताकत देखिए पूरी तरह से डाले थे. लेकिन नितिन देखिए बात करेंगे यही बात कर रहे थे लगातार देखिए स्लोअर गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल हो रहा है जहां से देखिए बैटर को एलिवेशन नहीं मिल पा रहा है. नक्कीच स्लोअर चेंडू सफर गेले. अलीकडचे चेंडू अतिशय फास्टली सफर गेले ज्याच्यावरती बंटी जोशीनं जोशामध्ये षटकार दागले गेले. परंतु जिथे स्लोअर चेंडू सफर केला गेला तिथे मात्र दुसरा खात्मा ठरला गेला. दुसरा मोहरा गारज झालाय. तो नमित पगडे मात्र अगदी स्वस्तात माघारी परतलाय. नवीन खेळाडू येतोय अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याचा सिद्धांत टीम पेठ संघासाठी उपयुक्त ठरला गेला. 100 नंबरी कामगिरी करणारा सिद्धेश कोहली आता आलाय पुढे. नहीं बिल्कुल रोशन सर ये सोच ऐसा है ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. पिछले मैच में देखिए जब मुसीबत में टीम थी और इनका 17 रनों का बहुत अच्छा योगदान था. प्रमोट किया गया बल्लेबाजी में थोड़ा सा तेजस जोशी अविनाश को थोड़ा नीचे रखा गया. अच्छी बात है. पिछले मैच का मैन ऑफ द मैच है. और सबसे बड़ी बात क्या होता है लेफ्टी बैटर हो जाते हैं. थोड़ा गेंदबाज के लिए दिक्कत होता है. फिर से आपको लाइन बदलना पड़ता है लेन बदलना पड़ता है. और लेफ्ट बैटर के लिए यहाँ पर थोड़ा कठिन रहेगा लेकिन नामुमकिन नहीं. कठीण रोल कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून पूर्णपणे लिहिल्या पार पाडला जाईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असणार आहे. कारण चर्चेला उदाहरण आलंय की या क्षणी येणाऱ्या उत्तरार्धामध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. 2 गड्यांचा खात्मा 24 धावा धावपटलावरती टीम पेठ. अगली पेशकश पुन्हा एकदा स्लोवर चेंडू व्हाईट बॉलची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळते. क्या बात है. जाल फेंका जा रहा है. लेफ्ट हैंड गेंदबाज है उनके सामने देखिए लेफ्ट हैंड बैटर को भेजा गया है. कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. देखते हैं यहाँ पर सिद्धेश कोहली को जो ऊपर भेजा गया है क्या वापस फूल खिलाने की सोच है. नहीं भाई फूल खिलाने नहीं देंगे. फूल को मुरझा देंगे यहाँ पर गेंदबाज बता रहे. लेकिन एक एक गेंद देखिए सवाल पूछ रही है लेकिन जवाब भी ढूंढना होगा रोशन सर. कितना अच्छी इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है. और दोनों टीम का देखिए संघर्ष है. दोनों टीम का जंग देखिए जारी है. लेकिन इस वक्त बताएगा कौन किस पे भारी है. नक्कीच एक चांगली जबाबदारीनं हे षटक हाताळलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती काढू नितीन वैद्य पूर्णपणे उत्तम गोलंदाजीची सफर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
ऑन ड्राईव्हचा देखना फटका फक्त एकच धाव इथे पाहायला मिळते. पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल, तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती अगदी या तिसऱ्या षटका दरम्यान धावसंख्येला टालेबंद केलं जातं. धावसंख्येला लगाम, धावसंख्येला चाप लावण्याचा प्रयत्न या षटका दरम्यान पूर्णपणे नितीन वैदच्या माध्यमातून पाहायला मिळते. बहुत बढ़िया रोशन सर, मेरे हिसाब से सिद्धेश कोहली को यहाँ पर अगर बड़ा हिट भी ना होता ना, जितना स्ट्राइक बंटी जोशी हो रहेगा उतना बेहतर हो सकता है. कहते ना, नाव में बैठकर जाल फेंकना बड़ा आसान होता है, डगआउट से हम किसी खिलाड़ी को भेजना ये आसान होता है, लेकिन मैदान के अंदर वो कारनामा, वो इतिहास रचना. यहाँ पर देखिए सिंगल लिए, यहाँ पर सिद्धेश थोड़ा सा रुके थे कि रन लेना चाहते हैं या नहीं मौका वो देना चाहते हैं. कि आप बंटी जोशी जानते हैं कि जो पेड़ देखिए फल नहीं देता है वो छांव देता है. भला यहाँ पर सिद्धेश अभी तक शांत है, लेकिन पिछले मैच में 17 रनों का इनिंग्स है, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे नितिन की, यहाँ से कसी हुई गेंदबाजी, यहाँ पर कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. क्रिकेट किंग गोलंदाजी नितीन वैद याच्याकडून पाहायला मिळते. ओहो, अगदी उंच गुडा हा फटका खेळण्याचा प्रयत्न, जितकी उंची होती तितक्याच उंचीचा हा दर्जेदार फटका फलंदाजाच्या बॅटमधून, हा दमदार षटकार. रोशन सर देखिए बात करेंगे, यही जाल फेंका गया था कि लेफ्टी बैटर है, कहीं ना कहीं लेफ्टी को उतारा जाए. यही तो बात छिड़ा था कि नाव में बैठकर जाल फेंकना आसान होता है, कि भी समंदर में तो उतर कर देखिए भाई. यहाँ से आपने देखा होगा भी समंदर में कितनी बड़ी गेट ऑफ इंडिया जहाँ पर हादसा हुआ भाई. एक छोटी सी बूंद जब बड़ी सी चार्ज को डुबा सकती है, फिर एक एक गलती, एक एक आपके माइंडसेट देखिए कहाँ लेकर जा सकती है. स्कोर देखिए 33 तक पहुंच गए हैं. अभी भी इसके बाद देखिए 7 गेंद आना बाकी है. अब लग रहा है शायद 40 के ऊपर टीम पहुंचने की कोशिश करेगी यहाँ से, लेकिन बंटी जोशी जब तक है, मैं कहूँगा खतरे की घंटी अभी तक बनी रहेगी. गोलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर सिद्धेश कोहलीच्या बॅटमधून हा रुबाबदार षटकार पाहिला. अगदी 7 धावसंख्येवरती हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. पहा इथे काहीशी घोडचूक पाहायला मिळते, जिथे अगदी चेंडू हा आदळला गेला आणि त्यानंतर इथे नो बॉल हा घोषित केला जातो. अति उंची हे पाहिलं, हे हेरलं आणि त्यानंतर पंचांनी अगदी दंडित घोषित केले जाते. त्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण धाव येताना पाहिली आहे. रोशन सर, मुझे लग रहा है यही अंपायर बता रहे हैं कि बैटर भला ही आगे निकले थे, लेकिन उससे कहीं ऊपर गेंद निकल के गई थी, और जिसके कारण देखिए नो बॉल कॉल दिया गया यहाँ से. पूर्णपणे आशाभूत नजरेनं पंचांकडे पूर्णपणे काढू पाहत आहेत, परंतु इथे रिप्लेच्या माध्यमातून पाहतो अगदी पुढच्या दिशेने हा काढू पुढे सरसावला होता आणि त्यानंतर अगदी लगोरी खेळणं गरजेचं होतं यष्टी रक्षकाला, परंतु नेम चुकला गेला आणि त्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये सुद्धा धावा येताना पाहायला मिळत आहेत. अगदी डोळ्यात अंजन घालून काही क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतायत. क्रिकेट रसिक राजाचा मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं क्रिकेट रसिकांशिवाय स्पर्धा मुलीच यशस्वी होत नसतात आणि यशाची यशोगाथा ही निश्चित पूर्णपणे क्रिकेट रसिक राजाच्या माध्यमातून ही हासिल केली जाते. फ्रीडचा चेंडू असणारे खुल्या खेळाची नामी संधी, संधीचं सोनं कोणता काढू इथे साध्य करेल आणि समोर पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 18 बंटी जोशी, ज्याच्या बॅटमधून एक धुवाधार पारी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 2 गडी बाद 35. फ्रीडचा बॉल, ओहो प्रहार, प्रहार दमदार शानदार, परंतु क्षेत्ररक्षक तयार, परंतु फ्रीडचा चेंडू होता, तालमेलचा अभाव, पुन्हा एकदा गडबड 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 आणि फक्त गडबड पाहायला मिळते. यष्टीरक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. मोहम्मद एक क्या किया, नहीं मोहम्मद नहीं, दीवार थे वही. यहाँ पर अंबुजा सीमेंट से बना हुआ है, इतनी आसानी से नहीं टूटेगा, लेकिन अगर टूट जाता तो फिर बहुत बड़ा देखिए यहाँ पर रन आ सकता था. यहाँ से एक जबरदस्त जुगलबंदी आपण या दोन संघाच्या माध्यमातून पाहतो. एक पूर्णपणे नेत्रदीपक लढतीचा आघात पाहतो. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 36 धावा धावपडल्यावरती 4 षटकांची लढत आहे. स्लॉगरच्या षटका दरम्यान कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाईल. पृथ्वी 11 का सरवडवली. चलिए टीम का स्कोर देखिए 36 बना है. 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन जैसे यहाँ पर 6 गेंद कंप्लीट होगा और हमारा देखिए टर्न और जो आज का रात आज शायद हमारा कंप्लीट होगा रोशन सर, लेकिन उसके बाद देखिए कमेंट्री बॉक्स पर आ जाएंगे जो कमेंटेटर्स हैं. कहते ना मुर्दे पे जाना जाना, एक वक्त है कि जमाना हुआ करता था, माँ अपने बच्चे से कहती थी बेटा सो जा गब्बर आएगा, लेकिन आज बच्चे कहते मम्मी टीव्ही ऑन करा, रॉकस्टार प्रवीण गायकरच्या कमेंट्री बघायचा. नक्कीच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यानंतर खऱ्या अर्थानं महागुरु MD गडगे सर, प्रामुख्याने 5 रात्री ज्यांचा आपल्याला बोलबाला पाहायला मिळतो, त्या दर्जाची दमदार लढत पाहतो.
दोन्ही संघांचा विचार केला पाठीराख्यांची साथ आहे आणि त्यानंतर पुरस्कर्त्यांचा आर्थिक पाठबळ दोन्ही संघांना पाहायला मिळतं. सन्माननीय केतन शेट्टी यांच्या माध्यमातून पृथ्वी 11 कासारवडवली हा संघ पाहायला मिळतो. त्यानंतर A1 जोडी RCC पेठ संघ प्रस्तुत केलाय. सुकेजी डाकी निलेश पाटील A1 जोडी भिवंडी यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आपण ही लढत पाहतो. रोशन सर ये मैच बहुत दूर लेकर जा सकते हैं, यहाँ पर कठिन बहुत बना सकता है क्योंकि ये 6 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा मैच का पर्दाफाश ऊपर. और ये चले बंटी जोशी थोड़ा मिसिट है फील्डर से गेंद के नीचे. और आखिरी समय में देखे अयूब शेख जो जाल बिछाए थे यहाँ पर खुद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर थे, यहाँ से बड़ा हिट खेलने के लेकिन बड़ा विकेट यहाँ से गिरता हुआ. मोठा मोठा मासा इथे गलाला लागतोय. बॅटची रेंज काय पाहायला मिळते. पूर्णपणे पॉवरफुल इनिंग साकार करण्याचा प्रयत्न, परंतु आता धाव संख्येला पूर्णपणे रोख लागली आहे. फलंदाजांचा खात्मा झालाय 3 आणि धावा धावपटलावधी सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 36 धावा दमदार स्पर्धेचं आपल्याला इथे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. प्रवीणजी म्हात्रे यांची साथ आणि त्याच मुली काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास इथे घडताना पाहायला मिळतो. स्पर्धा खासम खास नहीं बहुत बढ़िया. देखिए खासम खास और मुकाबला भी देखिए कैसा, रास्ता भी जीती है मंजिल भी जीती है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है. दोनों टीम भी बड़े जीती है लेकिन बंटी जोशी का विकेट गिर जाना और अयूब शेख जो तलाश कर रहे थे इस विकेट का, अब वो विकेट मिल चुका है. लेकिन क्रिकेट में देखिए किसे कम नहीं मान सकते हैं. हम यही कहते हैं जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छांव देता है. देखते हैं अविनाश वास्कर अब टीम के लिए पिछले मैच में 17 रनों का इनिंग था लेकिन वो साल कोई दूसरा था, ये साल कोई दूसरा है. वो मैच देखिए अलग था, ये मैच कोई अलग है. हर मैच में आप हर रंग नहीं दिखा सकते हो लेकिन फिर भी देखिए हिम्मत जोड़ना होगा भाई. मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. निर्णायक 4 गिरने का पर बात हमने छेड़ा था रोशन सर कि 45 4 ओवर में पहुंच जाए तो फिर एक फाइटिंग टोटल कहा जाएगा, लेकिन उसके अंदर रोक ले तो फिर जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर उतना ही कम गेंदबाजी का कहा जाएगा. दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रचंड ताकद ही समर्पित केली जाते. फिल्डिंगचा काहीसा अभाव आणि त्यानंतर धावसंख्येचा भाव हा काहीसा वधारला होता. अगदी कदाचित हा चेंडू व्हाईट बॉल जाऊ शकला असता. त्यानंतर काहीशी छेडछाणी झाली, अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अगदी धाव आपण येताना पाहिली. उत्तम दर्जाचं बॅकअप राहिलं, अगदी पूर्णपणे स्वतः ढाल बनला आणि ढालीसारखं चेंडूला अडकवलं आणि त्यानंतर पाहिलं तर या चेंडूगणिक अगदी 2 धावा बनताना पाहिल्या. सांघिक कोटा अश्वमेधाप्रमाणे पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. 3 गडी बाद एकूण धावा 38. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती भावेश चौधरी. दमदार 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 रुबाबदार शानदार कामगिरी. डॉट बॉल. क्या बात है रोशन सर, कहते ना कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है. जो जितना घिसेगा उतना चमकेगा. और क्या कमाल का स्पेल निकलता हुआ यहाँ पर भावेश चौधरी. देखिए बात करेंगे 4 गेंद में अभी तक देखिए 2 रन खर्च किए. यहाँ पर जरूरत था एक अच्छे ओवर के लेकिन यहाँ पर जरूरत है 2 बड़ा हिट अगर लगती है फिर से मैच ओ खोद कर निकालना कठिन हो रहा है. यहाँ पर क्या कमाल की गेंदबाजी भाई यहाँ से. इसे कहते हैं मिट्टी से घी निकालना रोशन सर है, क्योंकि जहां पर देखिए 3 ओवर के बाद हालत थोड़ी सी नाजुक स्थिति पर थी और अंतिम ओवर जब गेंदों के हाथों पर दिया गया 5 गेंद में देखिए यहाँ पर 3 रन खर्च किए. यहाँ पर एक एक्सीलेंट ओवर, एक कमाल के ओवर भाई. अंतिम षटका दरम्यान सावर्त क्रिकेट हे साध्य केले जाताना हेच हे व्हायला हवं. उत्तम दर्जाची आजची ही 3री रजनी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या कालोख्या राती संघर्षाच्या पाऊल कोणा असलेली ही ठाणे जिल्ह्याची माती आणि या काल्या मातीत या मैदानामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत सरपंच चषकाच्या या लखलखत्या वाती. एक रॉयल थाटामध्ये सध्याच्या घडीला हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि ही 3री रात्र, 3री रजनी, 3री यामिनी, 3री रात्र धमाकेदार है. चलिए रोगी को दबा चाहिए, जोगी को जब चाहिए. हर टीम चाहते हैं भाई हमें सरपंच ट्रॉफी चाहिए, लेकिन ट्रॉफी तक पहुंचने के लिए रास्ता भी दूर है. लेकिन यहां से जो टीम क्वालिफाई कर जाएगा सुपर 8 में वो सपना देखना शुरू कर देगा. चलिए बात करेंगे सिद्धेश को एक जाल फेंका गया था लेकिन इस जाल में देखिए फंस गई कुछ समय के लिए बंटी जोशी का विकेट गिरने के बाद. लेकिन यहाँ देखिए 2 रन कंप्लीट किए लेकिन मोहम्मद देखिए यहाँ पर सोचे कि 2 रन निकल जाए चलेगा लेकिन और मौका नहीं देना चाहेंगे. यहाँ पर कुल स्कोर की बात करेंगे, कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 41 41 रन. जीत के लिए 42 की जरूरत है. क्या कुछ होगा रोशन सर? मैं तो कहूंगा यहाँ पर ये टारगेट इतना बड़ा नहीं है लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा. मुर्दे पे जाना मैच में जान डालने की जो ताकत रखते हैं रॉकस्टार जुड़ेंगे निश्चित रूप से.
नक्की 24 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. आज या लढतीचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली आहे आणि वीरता काय असते, वीर रसाचा अनुभव काय असतो या लढतीमध्ये क्रिकेट रसिक वर्गाला पाहायला मिळेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे पृथ्वी 11 कासार वडवलीला. हाँ तो चलिए उसके साथ साथ पूरे मैनेजमेंट देखिए बात करेंगे यहाँ पर से हमारे नीतीश दादा पाटिल से पूरे आयोजन करता हूँ. देखिए सरपंच ट्रॉफी जितने भी जुड़े हैं, प्रवीण दादा निश्चित रूप से एक लेजेंड कप्तान से एक लेजेंड खिलाड़ी, अद्भुत मेहनत, सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे. गुल रहेगी तो गुलशन खेलते रहेंगे, जिंदगी रहेगी तो निश्चित रूप से इस टेनिस क्रिकेट में इस दुनिया में हम जुड़ते रहेंगे रोशन सर, क्योंकि 24 गेंद अब 42 की जरूरत है. और हमारे अच्छे दोस्त देखिए पिछले 10 सालों से जिस चेहरे को मैं देखते आ रहा हूँ, जिस कमेंट्री की देखिए बात करेंगे, मेरे भी बहुत सारे फैन हैं लेकिन मैं जिसका फैन हूँ, हाय रे जबरा रॉकस्टार आइए, मैं तुम्हारा फैन हो गया. क्योंकि मैच देखिए पिछला मैच आपने देखा होगा आईसा 11 से पागिल वाला टीम लगा था कि वो मैच एक तरफा बन जाएगा, लेकिन क्या मैच में डाल देते हैं रॉकस्टार से. फिर से हम चाहेंगे यहाँ पर एक अच्छा मैच देखने को मिले. कोई भी मुकाबला जीते या हारे, लेकिन क्राउड ऑनलाइन जो जुड़े हैं ना, ये हमेशा चाहते हैं कि एक फाइट मुकाबला बने. याद आता चला आपण स्पीडली पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ बोर्दुल आणि संपूर्ण आमची आयोजक कमिटी यांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. आमची क्षमता आमची कुवत ओळखून सलामतप्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल संपूर्ण आयोजक टीमचं मनस्वी आभार. आणि त्यानंतर कमेंट्री बॉक्समध्ये काहीसा फेरबदल होईल. अगदी 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुक पैदल तोप आमचे परम मित्र रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर, मॅम फ्रॉम वाकडी. थँक्यू. खातिर आता सज्ज होतील. ज्यांना झोप लागली, ज्यांना डुलकी लागली त्यांची डुलकी आपण उडवायची आपल्या संगीताच्या माध्यमातून. चला बॉल द्या आयुब शेखला. कॉमेंट्री के तौर पर हमेशा देखते हैं. हिंदी के शेर व शायरी के बेताज बादशाह जिन्हें कहा जाता है. जन्मभूमि भले ही उनकी उड़ीसा होगी लेकिन कर्मभूमि उनकी महाराष्ट्र है. स्वागत है बाबूशाह. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 तुम्ही आता हा दृश्य पाहिलं स्क्रीनवरती. हे मैदानाचं गोल वर्तुळाकार क्रीडांगण जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवलं गेलं आणि जबरदस्त ही क्रिकेटची रजनी तुम्ही या ठिकाणी पाहताय. आज स्पर्धेची तिसरी रात्र आणि उद्या या स्पर्धेचे एपोलचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया यूट्यूबच्या माध्यमातून. एवढ्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या तमाम प्रेक्षक मायबाबाचं आम्ही स्वागत करतो. उद्याचा पोल तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेतील सर्वात मोठा पोल एक गट उद्या तुम्हाला वरदविनायक हायवे दिवा प्रथमेश यांचा संघ पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट ज्यांनी 37वी बाईक देखील पटकावली तो जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ केतन म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळेल. त्याच्यानंतर श्लोक 11 चेंज द गेम वडवली ऋतिक पाटील कमलेश काभा यांचा संघ आणि त्यांच्या समवेत मित अर्चित 11 जीवदानी बामणडोंगरी अर्थात तकदीर आणि संदेश यांचा संघ. सायरा 11 पोगाव विरुद्ध जयमातदी 11 दिघोडे ही लढत क्रमांक 3 पाहायला मिळेल. आणि शेवटची लढत MS 11 झाई विरुद्ध स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर ब संघ. अशा उद्याच्या या जबरदस्त लढती पाहायला मिळतील. स्क्रीनवरती A1 जोड़ी. ये रातों के कातिल नहीं, ये खतरनाक कातिल है. मैं एक बार पालेश्वर से कॉमेंट्री घर पे जा रहा था, ये कहाँ से आए थे पता नहीं. रात को 4 बजे मुझे मिले और रुको बोलते तेरे साथ सेल्फी निकले. मैं डर गया था ये किसने रुका है मेरे को. ये 7-8 जन थे. पाले की फाइनल छोड़ के हम जा रहे थे घर पे. ये बिल्ला और रंगा की जोड़ी.
त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं खूप काही सांगून जातं. A1 जोडी त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता काही क्षणार्धात लढतीला होती सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट असतील रॉकस्टार. 24 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आपण स्पीडली खेळायचं टीम पेट, कारण अतिरिक्त वेल इथे घेतला जातो. ज्या रिदमनं मॅच सुरू आहे त्या रिदमनं ही इनिंग समाप्त व्हायला हवी. आज खूप उशीर झाला, काही संघांनी सहकार्य केलं नाहीये आणि या कारणास्तव काहीशे नाराज आहेत आमचे प्रवीणजी म्हात्रे. खरं सहकार्य हे व्हायला हवं. आज ब गटातील लढती, उद्या अ गटातील लढतीला होती सुरुवात. पहिला गोलंदाज तयार. पहिला बॉल उंच कुडा हा फटका पाहायला मिळतो. जिथे वन टप्पा सीमा पार, शानदार चौका. यांचं हे संगीत आपण ऐकलं. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल स्पर्धेचे दमदार आयोजक नितेश शेठ पाटील, वाल्देश्वर एंटरप्राइजेसचे सर्वा आणि या त्यांची ही यशस्वी स्पर्धा. पहिल्याच बॉलवरती ठोकला आयुब शेफने चौकार आणि चौकाराने डावाची सुरुवात दमदार करत असताना गोलंदाज सहबाज. पुन्हा एकदा हवेत फटका खेळले. क्षेत्रक्षी येतात दूरवरून. बंटी जोशी झेल टिपलाय आणि पहिला दे धक्का लागेल. आयुब शेख मागच्या सामन्यामध्ये देखील लवकर बाद झाला होता रोशन, आणि आता देखील एक चौका टोकून लगेचच परतलाय माघारी. तो क्या कहना एकनाथजी माली यांचा खजिना तुम्ही आता ऑन करायचा आहे, कारण आला थंडीचा महिना. झटपट शेकोटी पेटवा. शेकोट्या पेटल्या नाही आहेत. आता पूर्णपणे गाण्याच्या माध्यमातून पूर्णपणे आग लावा. आपण पहिलं षटक पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती शहबाज शेखचं पहिला बॉल 4 रन आणि त्यात नंतर विकेटचं बदन. 42 धावांचा टार्गेट करायचा रोशन. रात्री के यात्री जिने कहा जाता है, रात्रीच्या नाईट स्पर्धेमध्ये नेहमीच भरीव कामगिरी ज्या संघाची आपण पाहतो, परंतु तितक्याच ताकदीचा त्याच जोमानं तुम्ही संघ पाहताय. पृथ्वी 11 कासार वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो मैदानावरती, तो म्हणजेच A1 जोडी 11 या ठिकाणी RCC पेठ. A1 दर्जाचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून अंतिम पडावामध्ये साध्य होताना पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे 41 धावा बनताना पाहिल्या. 42 धावसंख्येचं टार्गेट तोडीत काढायचं टीम पृथ्वी 11 कासार वडवली या संघाला. अनेक बिग बॅटल या दोन्ही संघाच्या माध्यमातून अंतिम पडावापर्यंत पाहायला मिळेल. सामन्यामध्ये रोमहर्षकता काय असते हे निश्चितच अखेरच्या षटकापर्यंत पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. समस्या मोठी असेल तर रोशन विचार करणं हे तुम्हाला भागच पडत असतं, पण ते प्रयत्नांना यश तुम्हाला इथे गाठावं लागेल. चौकाराला लगेच त्यांनी फलंदाजाला बाद केलं. शहबाज शेख गोलंदाज सज्ज होत आहेत. पायाचा भेद घेणार चेंडू होता, परंतु बॅटची एज लागली आहे. फाईन लेगला थोडीशी खराब फिल्डिंग. अरबाज धावतायत मागे बॉलच्या, परंतु शेवटच्या क्षणाला आकर बॉल जाईल सीमा रेषा पार. हा चौकार. एक मिनिटे डावाला सुरुवात केली. 42 धावांचा पाठलाग करायचा आणि या ओव्हर्समध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. रोशन धावा थोड्याशा कमी आहेत, परंतु या वेळेला या धावा वाचवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो, परंतु फलंदाजी ताकदीची होत असताना. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू आहेत अगदी पंचांच्या जवळ, परंतु डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता. काही गरज नव्हती. जर कदाचित कव्हरला खेळाडू नसते तर रोशन चौकार मिळाला असता. या चुका थोड्याशा सुधाराव्या लागतील, परंतु कासारवडील संघ पृथ्वी 11 हेच सांगत असेल की धावा कशी होतील पण त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतील. काहीशी आपण चुकीचे पैकी पाहिले, परंतु बॅकअप चांगलं राहिलं देव वलवंत म्हणावं लागेल. आणि त्यानंतर काहीशी धावसंख्येला रोख लागली. अगदी डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव पडल्यावरती 1 गडी बाद 8. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. चेंडू सफर केलाय. जोरदार अपील पंचांनी उचलून धरली नाहीये आणि अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव इथे अंकित केली जाते. सध्याच्या घडीला एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमगताना पाहायला मिळते. रॉकस्टार प्रचंड वेग तुम्ही गोलंदाजीमध्ये पाहताय. शहबाज शेखच्या प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं म्हणून खचून जातं,
मन खचून जातं, पण अशा परिस्थितीत जो झगडणं सोडत नाही तोच जिंकत असतो. आणि इथे प्रयत्न करतायत या ठिकाणी गोलंदाज, परंतु मागच्या मॅचचा आपण विचार केलात तर वाघिवलीवाडा क्रिकेट संघाविरुद्ध दमदार फलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये सूरजच्या त्याच खेळाडूला देखील आता कामगिरी करावी लागेल. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने बॉलला फेकून दिला होता, परंतु क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. व्हेरी गुड फिल्डिंग. हेच करायचं असतं लो स्कोरच्या मॅचमध्ये. तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड सुधारावा लागतो आणि तसाच हा स्टँडर्ड दाखवत असताना पॉवर प्ले क्रमांक आपण पाहू शकाल. आपण पहिल्या पॉवर प्लेचा विचार केला तर जवळजवळ धावा बनवल्या गेल्यात, त्या 1 गडी बाद 10. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. दोन्ही संघाच्या माध्यमातून अतिशय रॉयल बाणा हा मात्र पेशकश केला जातो. स्क्रीनवरती तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठीची 2 व्हीलर बाईक दिसते आणि परवा मात्र या स्पर्धेचा उलगडा होईल. चॅम्पियन द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाने कोण होईल मालिकावीर. ज्या पद्धतीने आपण रायगड ग्रामीण टेनिस किंवा ठाणे टेनिस क्रिकेट असू द्या, आकाश तारेकर जे पहिलं 19 बाईक घेऊन तो होता, त्याच्यानंतर केतन म्हात्रे हाच देखील आपल्या समाजाचा खेळाडू. आणि भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे 2च खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे सर्वाधिक बाईक आपण पाहतो. केतन म्हात्रे, आकाश तारेकर, मग वडोलीचे देखील खेळाडू असतील. भरपूर असे खेळाडू आहेत की सातत्याने बायकर म्हणून आपण त्यांना पाहतो. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये केतन म्हात्रे, जीजी स्पोर्ट्स वाकळण पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. लढतीकडे आता लक्ष वेधी अगदी एका गडाच्या मोबदल्यामध्ये धावपटलावरती धावसंख्या पाहायला मिळते 10. केतन म्हात्रे हाय वन मॅन, भल्या भल्यांना फोडतोच घाम. उद्या देखील त्याची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तितकाच ताकदीचा संघ त्याच्यासमोर हायवे प्रथमेश यांचा असेल, परंतु एक चांगला बॅटर उद्या देखील पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारे संघ तुम्ही पाहताय ते अर्थातच पहिल्याच रात्रीमध्ये दमदार कामगिरी करत असताना जय हनुमान निलजे आणि स्कायरा 11 हेडुटणे, आणि दुसऱ्या रात्रीमध्ये संग्राम 11 नितलस आणि ओम नर्मदेश्वर किरवली हे संघ सुपर 8 मध्ये. आज भूमी 11 मांडा, आणि यातून जो संघ जिंकेल तो थेट जाईल सुपर 8च्या लढतीमध्ये. नक्कीच रॉयल कामगिरी करणारा संघ सुपर 8 चा प्रबल बाबीदार ठरला जाईल. आजच्या दिवसामध्ये भूमी 11 मांडा हा संघ पुढच्या दिशेने मार्गस्थ झालाय. अगली पेशकश, वेगवान चेंडू सफर केला गेला, परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी आपल्याला बिघाड पाहायला मिळते. वारंवार खेळाडू पूर्णपणे पंचांच्या बरोबर मधोमध येत आहेत, त्याच्यामुळे डिसिजन देणं त्यांनाही थोडंसं अवघड होतं. कदाचित यस थर्ड अंपायर घेत आहेत, कारण गोलंदाजी करत असताना जेव्हा मध्ये आलास तर मग कधी कधी लेग बिफोर द विकेटसाठी देखील अडचणी होतात पंचांना. येस, बॉलिंग करत असताना थोडासा बंटी मध्ये आला, त्याच्यामुळे पंचांना देखील थोड्याशा अडचणी आल्या. परंतु पाहूया तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली गेली. रोशन, ज्या पद्धतीनं आज दोन्ही संघाने भरपूर चांगली कामगिरी केली, परंतु विजयाचा या ठिकाणी मोहर कोण लावेल आणि थेट सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय करेल? व्हाईट बॉल रेड झोन कडे काहीसा गोलंदाज अलर्ट होतोय. बंटी जोशी रेड सातत्याने रोशन चौथ्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय, परंतु आज कॅप्टन सोहेल शेखने लवकरच त्याला इन्व्हाइट केला. A1 जोडी RCC पेट या संघाकडून. पूर्णपणे आपली आयोजक टीम नितेश पाटील आणि प्रवीणजी म्हात्रे उद्याची चर्चा साधतात. उद्या कुठल्या प्रकारे उपाययोजना आखाव्यात याच्यावरती विचारमंथन केले जातं. जबरदस्त मॅनेजमेंट संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक जा धोका आहे, मोका आहे, परंतु रोखलं जातं. एक जा मिळते. सांगी कोटा पुढे मार्गस्थ होईल. 1 गडी बाद 19 धावा 12. रोशन, आताच आपण प्रवीण म्हात्रे यांचं कौतुक केलं, परंतु त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही सुपुत्र रात्री झोपत नाही आणि फटाक्यांची आतषबाजी असू द्या किंवा चेंडू असू द्या, ते नेहमीच दोघे अग्रेसर राहिलेत. संपूर्ण जय गादिवे क्रिकेट संघ बुर्दुल यांचीही मेहनत, परंतु उद्या सुट्टी नसेल, उद्या लवकरच शाळेत जावं लागेल. प्रवीणजी, क्रिकेटची आवड आहे, नक्कीच ती आपल्याला आवड पाहायला मिळते. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर 21वी वारी असेल दोन्ही सुपुत्रांची. 1 धाव 1च धाव येते. पूर्णपणे रोखून धरलं जातं. सर्जिकल स्ट्राईक केलंय गोलंदाज बंटी जोशी. जोशामध्ये गोलंदाजीची सफर करतोय. यस, अजूनही या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रवीण म्हात्रे यांचे ज्येष्ठ की छोटे ज्येष्ठ पुत्र. क्या बात आहे, चेहऱ्यावर स्माइल. उद्या त्यांचा फेवरेट खेळाडू केतन म्हात्रे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यस, मान हलवत आहेत. विकेटचं राहिलं पतन, जोरदार अपील आणि त्यानंतर लागतोय झटका क्रमांक 2. कहाणी में ट्विस्ट. अंतिम पडामध्ये कोणता संघ सामना जिंकेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. हे मैदान कोण गाजवेल हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारा माणूस कधी जिंकू शकत नाहीये. आणि त्या दृष्टीनं दोन्ही संघांना आता पुढच्या दिशेनं वाटचाल करावी लागणार आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे. अजूनपर्यंत टीम
कासर वडवलीला 2 गड्यांचा खात्मा, एकूण धाबा पाहायला मिळतं 13. समीकरणाचा विचार केला तर अजूनपर्यंत मोठं समीकरण हे मात्र तय करावं लागेल. टीम कासर वडवलीला अगदी 15 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. थोडासा दूर चालला रोशन सामना, कदाचित थांबावं लागेल एखाद्या फलंदाजाला, तेव्हाच तुम्ही हा सामन्यामध्ये कमबॅक करू शकाल, कारण तितकीच ताकदीची गोलंदाजी. मग येणारे गोलंदाज जिशान असेल, अरबाज हे ताकदीचे गोलंदाज. अजूनही एवढ्या रात्रीमध्ये रोशन मंगलमूर्ती हॉटेलचे ओनर ओमकार केनी चिंचपाडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. म्हणजे जवळजवळ 1500 लोक आत्तापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. रात्रीचे बरोबर 1:48 झालेत आणि अजूनही 1500हून अधिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण पेठ संघ मैदानावरती आणि त्यांच्या समवेत ताकदीचा कासार वडवली संघ. नक्कीच क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आलेत. त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून नितेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. एक उत्कंठावर्धक आपण हा सामना पाहतो. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्येला प्रवीण सर पूर्णपणे अंकुश लावले. धावसंख्येला टालेबंद केलं जातं. 28 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. त्याच्यानंतर सांगडे क्रिकेट संघाचे नेहमीच ज्यांचे पाठीराखी म्हणून आपण ओळख पाहतो ते जग्गाबाई सांगडे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जग्गाबाई पनवेल सांगडे आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओ हिट विकेट कदाचित झाला की काय, बॅट जोरात स्पर्श झाली यष्ट्यांना आणि त्याच्यामुळे त्याला माघारी परतावं लागतंय आणि फलंदाज होईल बाद. तीन गडी बाद झालेत आतापर्यंत. रोशन 28 धावांची अजूनही गरज आहे आणि कदाचित थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होत असताना आता तुम्ही पाहताय पृथ्वी 11 कासार वडवली संघाला एकूण गडी बाद झाले ते म्हणजेच 3 आयुब शेख, आकाश आणि त्याच्यानंतर प्रसाद हे 3 महत्वाचे गडी बाद झालेत. आता जबाबदाऱ्या वाढतील तर तेजस माली अँड वेद कोहली यांच्याकडून RCC पेठ संघासाठी शुभेच्छा येत आहेत. त्याच्यानंतर विवेक मात्रे पेठ एक डावखरी हाताचा गोलंदाज हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि डोक्यात एकच विचार ठेवायचे की होईल सर्व ठीक एक ना एक दिवस. कदाचित थोडंसं आता या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. तर यावेळी सलामदकार पेठ गॅप शोधण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला अडवतील. दुसरी धाव कदाचित रिस्की ठरली असती परंतु थ्रो थोडासा खराब, त्याच्यामुळे ही दुसरी धाव वेगाने कंप्लीट करतायत. ओमकार मात्रे वाकडी हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सर स्वागत. रोशन 2 षटकं कंप्लीट झाले, धावा झाले त्या 16. आता 12 बॉल आणि 26 धावांची गरज. गारेगार थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान 3 गड्यांचा खात्मा, धावा धावपटलावरती 16 का डोला. क्रिकेटचा हा रंगरंगी आपल्याला 16 पाहायला मिळतो. स्वागत कक्षमध्ये सन्मान 16 संपन्न केला जाईल. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव बाबूशाह सर यांचा इथे विशेष मान सन्मान समालोचन कक्षामध्ये इथे संपन्न केला जाईल. शेरो शायरी का बेताद बादशाह बाबूशाह ओडिशा यांचा हा विशेष मान सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. जन्मभूमी खऱ्या अर्थानं ओडिसा परंतु कर्मभूमी राहिली महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील खास करून रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यांनी खूप प्रेम दाखवलं आणि या प्रेमाखातील त्यांची मोठी बरकत पाहायला मिळते. कहाणी मेटवीस अगदी 2 षटकांचा खात्मा आणि समीकरणाचा विचार केला. अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. क्या बात आहे रोशन. जय एंटरप्राइजेसचे ओनर आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे ओनर ऋषी शेठ व हिलाल स्पर्धेचा अजूनही एवढ्या रात्रीमध्ये आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीनं या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद तुमचं. एवढ्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जय एंटरप्राइजेसचे ओनर आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे ओनर ऋषी शेठ हिलाल यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कोणताच चुकीचा नसतो आणि फक्त तो बरोबर सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये पाहिजे आणि ही जिद्द दाखवली आज तुम्ही पाहताय सन्माननीय आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक नितेश शेठ पाटील आणि हे स्वप्न साकारत असताना. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून बॉल जाईल. पंचांच्या निर्णय षटकार.
गाणं ऐकल्यानंतर विघ्नेश पाटील आणि भूषण पाटील यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहू शकाल. हास्याचे फवारे पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. आमचे सन्माननीय आयोजक नितेश पाटील यांचा आपण ही छबी पाहतो आणि त्यानंतर प्रवीणजी माद्रे. सन्माननीय नितेश शेठ ही गोंडस पदवी त्यांना जनतेने दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आमचे मुख्य आयोजक नितेश पाटील. गाव बोरदुल चेंडूंची इथे मागणी केली जाते. लांब लसक फटक्यांची सरबती पाहायला मिळते जिथे 12 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिलाच बॉल जिथे पहिला षटकार. रोशन बुर्दुल गावामध्ये नाईटची क्रिकेटची परंपरा तुम्ही सातत्याने पाहताय. यंदाही 2024 हे क्रिकेटचं थरार तुम्ही सरपंच चषकाचं एक यशस्वी आयोजन आज तुमच्या भेटीसाठी आले आणि मागच्या वर्षी देखील ताकदवर संघ परंतु यंदाही तितकेच ताकदीचे संघ तुम्ही आज या सरपंच स्पर्धेमध्ये पाहता. हे सर्व त्यांचे शिलेदार पाहू शकाल ज्यांचं बॅनर आपण या स्क्रीनवरती पाहिले गेलेत, ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असं गुण ज्या माणसाजवळ असतो ना तोच मनुष्य महान असतो. आणि आज हे तुम्ही मैदानावरती पाहताय नितेश शेठ पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांच्या सर्व साथीदारांना पाहिलेलं हे स्वप्न साकारत असताना प्रॉपर हिट मिडल ऑफ द बॅट. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ बिग हिट. जबरदस्त संगीत सातत्याने डीजे यांचा आपण या ठिकाणी ऐकताय. षटकार ठोकलाय वाघानं. 28 धावा 14 धाब्यांची गरज. पायात टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला बॉलला टॅप केलाय. वाडीश लॉंगनला डीपला बंटी जोशी येतात वेगाने बॉलला उचलतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना एका धावेच्या मोहितीने संघ पोहोचलाय एकूण 29 या धावसंख्येवरती. 9 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. रोशन शेवटचे या ओव्हरचे 3 बॉल जर अगदी बरोबर पडले तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला मजा येईल. नक्कीच रोमहर्षकता या लढतीमध्ये पाहायला मिळेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जीशान शेख जी जान से फटका खेळण्याचा प्रयत्न. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. रोशन बाबूशाह का फेवरेट गाना तुमको पता है? आके पिक्चर है उसमें वो गाना रहता है ये लाल दुपट्टे वाले तेरा नाम तो बता. यानी कि चंकी पांडे और गोविंदा इनके काफी बड़े फेवरेट माने जाते हैं. आणि गोविंदा सारखा हा बाबूशाह दिसतो. 8 गेंदों में अब जीतने के लिए 7 रनों की जरूरत. जबरदस्त बॅटिंग. जो कोणी फलंदाज येतो तो षटकार ठोकण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो. कारण आयुबने चौकार ठोकला, प्रसादने चौकार ठोकला, सुशांतने 2 षटकार ठोकले आणि मोहितने आता 1 षटकार ठोकलाय. 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. 35 धावा धावफलकावरती लागतायत. अगदी ताकदीनं तुम्ही पाहू शकाल पुढे वाटचाल करत असताना पृथ्वी 11 कासार वडवली संघ. नक्कीच चांगल्या रीतीने वाटचाल करावी लागेल. टीम निश्चितच पेटला. जो हुआ सो हुआ. दुधाचं एकदा काही दही बनलं तर परत त्या दह्याचं दूध हे बनत नसतं. पुढच्या दिशेनं चांगल्या रीतीने वाटचाल करावी लागेल. पेटला आता करतोय रनआउटच्या स्वरूपानं. अजून एक करारा दे धक्का झटका क्रमांक 4. सात चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. काटेकी टक्कर तुम्ही हा मुकाबला पाहू शकाल. दोन्ही टीम मध्ये 7 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. मेहनतीची शिडी चढूनच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. आणि मेहनत करत असताना मैदानावरती तुम्ही पाहताय आता A1 जोडी पुरस्कृत RCC पेट क्रिकेट संघ. तितक्याच ताकदीनं पृथ्वी 11 तुम्ही या ठिकाणी कासारवडली संघाला पाहताय. 4 गडी गमावले आणि 7 बॉल 7 धाव्यांची गरज. जसा सामना वाघिवलीवाडा आयशा 11 तसाच सामना आता तुम्हाला पृथ्वी 11 कासार वडवली आणि
एवन जोडी आरसीसी पेट या टीम मध्ये. हवेत आहे फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जज करतील. फलंदाज बाद. मॅच अजूनही बॅलन्स आहे रोशन, मॅच संपली नाहीये. काटेकी टक्कर, जबरदस्त मुकाबला. पडामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. या लढतीमध्ये सत्ता कोण राखेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. सत्ता जोर राखेल ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. कोण जिंकणार, पेट की कासा उडवली? 6 चेंडू 7. नक्कीच रोशन, या ठिकाणी आता 6 बॉल 7 धाव्यांची गरज. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हे यशाचं रहस्य असतं आणि त्याच जोशानं त्याच उद्देशानं आता हा सामना सोडणार नाही. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम ऑस्ट्रेलिया शेवटपर्यंत सामना सोडत नाही, तसाच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील आता सध्याच्या घडीला एवन जोडी पुरस्कृत आरसीसी पेट संघ देखील सामना सोडणार नाहीये. नक्कीच ऑस्ट्रेलियन बाणा दोन्ही संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. फटाक्यांची आतिषबाजी जारी, स्पर्धा भारी. यस रोशन, हेच आमचं विजयाचं यश तुम्ही पाहू शकाल. स्पर्धा यशस्वी आणि हा धमाका तुम्ही पाहताय. जय एंटरप्राइजेसचे सर्व आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व ऋषी शेठ हिलाल उसाटणे यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ये लीजिए बाबूशा, चिंगो चिंगो. ये कैप में कितने हिमेश रेशमिया लगता है रोशन, तुमने तो अलग बताया था. एक कुछ भी करेंगे. 6 गेंदे और 7. ये लीजिए बाबूशाह की झप्पी. एक्शन चेंज होना मांगता भाई. मच्छी बहुत पसंद है इनको रोशन. चलिए स्पीड अप कीजिए. 6 गेंदे और 6 बॉल 7 धाव्यांची गरज. गोलंदाज अरबाज शेख रफ्तार के सौदागर. पहिलाच बॉल. ओ बॅटची एज लागली आहे. यशरक्षक थोडेसे बीट होत आहेत, त्याचा फायदा कधीच उचललाय. एक धाव या क्षणाला रोशन खूप महत्वाची असेल, कारण इथून जिंकलात तर स्पर्धेतील आव्हान तुम्ही कायम टिकू शकाल. खराब फिल्डिंग काहीशी अंगलट येऊ शकते टीम पेट संघासाठी. आणि समीकरण पाहिलं अंतिम परामध्ये 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. स्क्रीनवरती पाहताय नितेश शेठ पाटील यांचे पिताश्री. अगदी आपण सकाळच्या सत्रामध्ये थंडीमध्ये वासुदेवाला रे वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम घेऊन, आणि आज पाहू शकाल चेहऱ्यावरती आनंद भरपूर काही सांगून जातो, कारण पुत्राने सावर पाहिलेलं हे स्वप्न आज तुम्ही जबरदस्त या ठिकाणी पाहताय. पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा. येस डेफिनेटली. आज सरपंच चषकाचं हे थरार तुम्ही पाहताय. अरबाज शेख नंबर 07 ची जर्सी जो महेंद्रसिंग धोनी नेहमी सातत्याने घालत असतो आणि त्याचे खूप फॅन्स असतात. मग IPL चालू झाली की माझी मुंबई इंडियन्स, तुझी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ना, मग माझी चेन्नई सुपर किंग्स. मग शेवटी भांडणापर्यंत येत असतं आणि नंतर मग तुम्ही एकत्र होता. शेवटचे 5 बॉल 6 धाव्यांची गरज. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करत असताना 1 धाव मिळाली आहे. जिथे फिल्डिंग खराब झाली त्याचा फायदा मिळेल का फलंदाजाला? अरबाज शेख व्हेरी गुड बॉलिंग, कारण असा सामना ओम नर्मदेश्वर किरवली आणि मला वाटतंय नारायण या 2 संघांमध्ये ही लढत झाली होती आणि त्या लढतीमध्ये ओम नर्मदेश्वर किरवली संघानं तो सामना जिंकला होता. हे विसरून चालणार नाहीये. 4 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. चांगली लाईन, चांगली लेन पाहायला मिळते. अगदी त्याच्या गोलंदाजीला तोडच नाहीये. त्या दर्जाचे चेंडू सफर केले जात आहेत. अगली पेशकश. ओहो, भेदक मारा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची शिकार. दमदार, शानदार, परंतु रेफर गेलाय. अगदी टीव्ही अंपायर. यस डेफिनेटली महत्वाचा डिसिजन असेल रोशन दोन्ही टीमच्या माध्यमातून. जर फलंदाज सुरक्षित असतील तर 2 धावा मिळतील आणि जर गडी पास झाला तर 1च धाव. मग पुन्हा एकदा नवीन फ्रेश बॅट्समन त्याला यावं लागेल मैदानावरती. डिसिजन पेंडिंग, निर्णयाची प्रतीक्षा करूया. थर्ड अंपायर टीव्ही स्क्रीनवरती असतील, जे आता निर्णय या ठिकाणी नक्कीच स्वीकारतील. धगधग वाढल्या असतील रोशन. आता काहीशी आता माझं धगधग वाढली आहे. हृदयाचे ठोके शेवटच्या क्षणाला या ठिकाणी तुम्ही पाहताय. खूप डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल अगदी तुमच्या स्क्रीनवरती. काही क्षणातच डिसिजन पेंडिंग रनआउटसाठी हा पंचांनी इशारा केला तिसऱ्या पंचांकडे. प्रॉपर कलेक्टिंग झाली की नाहीये, इष्टाला लावलं की नाहीये, सर्व चेक केलं जाईल. बेल सोडल्यात की नाही. तर फलंदाज होईल बाद. कदाचित बॅट हवेमध्ये होती आणि त्याचाच फायदा यष्टीरक्षकाने उचलला. फलंदाज बाद.
जबरदस्त स्कोरिंगची भूमिका. मासी मास. एखाद्या कॉमेंट्रीच्या पाठीचा कणा. दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास. बॉडी के ऊपर पूरा मास ही मास देख सकते. पण भाया छोटा पैक बड़ा धमाका. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजेच मोहम्मद. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसलं नाही पाहिजे, फक्त तुम्हाला विजय तुमचा दिसला पाहिजे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढतायत. 3 बॉल 5 धावांची गरज आहे. रोशन सामना सोडला नाहीये, जिद्दीने आणि चिकाटीने मैदानावरती खेळतायत. ऑन साइडला गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. फिल्डिंग खूप चांगली होते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरली असती जर बरोबर कलेक्टिंग केली असती अरबाज शेखनं, परंतु स्वतःला कंट्रोल करत असताना आता 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. वाट मॅच प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली. वीरता काय असतं, वीर रसाचा अनुभव काय असतो या लढतीमध्ये पाहायला मिळतो. अंतिम सामना. फिल्डरचं कौतुक करूया ज्याने हा चेंडू अडवलाय. नमित पगडे वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो, परंतु पाहूया किती चांगली फिल्डिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळते. स्वतःला झोकून दिलं आणि बॉडीला बॅलन्स करत असताना त्याने लगेच क्विक थ्रो केलाय. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. 2 बॉल 4 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. रोशन स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत. आता तुम्ही पाहू शकाल सुशांत 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. अजूनही तो मैदानावरती तळ ठोकून बसलाय. हाय व्होल्टेज ड्रामा काटाकीर लढत पाहायला मिळते. आड्याल कासवडवली, पड्याल पेट का राज आहे मैदानावरती. सुशांत बाद झालेत, ती त्याला खुल्ली मारा. तर शेवटचे 2 बॉल आणि 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज अरबाज शेख की तुम्हाला फलंदाज मैदानावरती स्ट्राइक एंडला पाहू शकाल. राज अरबाज की रास आता अरबाज, परंतु 1 बॉल आणि आता 4 धावांची गरज. इतक्या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांना ही गरमी देणारी तुम्ही मॅच पाहताय, कारण आता झाली तुझी कोलंबी गड्या, आता उडली तुझी थंडी. आता मैदानावरती 1 बॉल 4 धावांची गरज. गरमागरमीच आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतं. नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला तर अपयशाचे सगळे दरवाजे बंद होतात आणि मिळतो तो फक्त यशाचा मार्ग. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. कोण जिंकणार? काल 1 बॉल 6 पाहिला, आज शेवटची मॅच 1 बॉल 4 धावांची गरज. काटाकीर लढत. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार त्याला 1 बॉल 4 धावांची गरज. ओ कदाचित इथे पंचाने अवांतर घोषित केलाय. मॅच संपली नाहीये. इथे तुम्ही पाहू शकाल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. जिथे तुम्हाला एका षटकामध्ये 6 बॉल फेकायचे असतात तिथे तुम्ही एक्स्ट्रा चेंडू आता फेकलाय. कदाचित हा चेंडू किती महत्वाचा असेल पेठ संघाला की तितकाच महत्वाचा असेल कासारवडवली संघाला. धक वाढली. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम टप्प्यामध्ये कोण जिंकणार? जेव्हा जबाबदारीची जाण होते तेव्हा बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो, परंतु या मैदानावरती आता पाहावं लागेल की जीवनात असं म्हटलं तर जब तक तुम्हारे पास है पैसा तब तक दुनिया पूछेगी भाई तू है कैसा. आणि क्रिकेट मध्ये असंच पडलं जातं, जब तक बल्ला आहे तब तक थाट आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3 धावांची गरज. बॅक चेंज आणि यष्टीरक्षकाच्या मागे नशीब हा बॉल अडवलाय, नाहीतर हा चौकारच होता. जिशान शेखने हा बॉल अडवलाय आणि हाय व्होल्टेज सामन्यामध्ये हा सामना जिंकलाय. A1 जोडी पुरस्कृत RCC पेठ संघ. हार्दिक अभिनंदन. रातोगे कातील पेठ. अरबाज शेख ठरलाय सामन्याचा सामनावीर. या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. रोशन आज 2 सामने असे पाहायला मिळाले की एक मला वाटतंय भूमी 11 मांडा संघानं मुरबी टीमला परास्त केलं 6 बॉल 7 धावा. त्याच्यानंतर हा सामना तुम्हाला नाही, त्याच्या अगोदर दुसरा सामनाही तसाच झाला होता कालच्या रात्रीमध्ये. ओम नर्मदेश्वर किरवली विरुद्ध
नारेन आणि हा तिसरा सामना तुम्ही पाहताय जिथे 6 बॉलमध्ये 7 धावा वाचवल्या गेल्या. हार्डलक पृथ्वी 11 टीम कासार वडवली अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम एवन जोडी पुरस्कृत RCC पेठ. सामन्याचा सामनावीर अरबाज शेख, धन्यवाद प्रवीणभाई मात्रे, धन्यवाद सरपंच सन्माननीय नितेश पाटील साहेब वालदेश्वर एंटरप्राइजेसचे, ज्यांच्या माध्यमातून आणि जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल जे आम्हाला या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आम्ही घेतो रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अरबाज यावं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. या अरबाज आपण उत्तम दर्जाचा खेळ साकार केला. खरं तर टीम पृथ्वी 11 कासार वडवली संघाच्या पुरस्कर्त्यांचे मनापासून आभार. उत्तम दर्जाचा खेळ याही टीमने दाखवला आणि त्यानंतर A1 दर्जाचा खेळ विवेक बुद्धीने खेळाची आखणी राहिली. टीम A1 जोडी पुरस्कृत RCC पेठ रातों के कातिल का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण आजही या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर अरबाज शेख, नन्ना मुन्ना जादूगर, रफ्तार का सौदागर, जिगरबाज खेळ, अरबाज जर्सी क्रमांक 07 ज्याची राहिली सत्ता आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. नसतात त्यांनी तात्काळ योगीजी मडवी असतील